कृष्ण हरी हेलो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजली रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजली रूप पाहता
हॅलो. सर्व सुरू झाल्याच्या नंतर हा आवाज दबतोय, तर हा मेन राहिला पाहिजे. हॅलो हॅलो. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, कलिता भरवरी दुरावशी दुरी, कलिता भरवरी दुरावशी दुरी, भावाची पुरी काही न लगे एका भावाची कारण, काही न लगे एका भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, कलिता भरवरी दुरावशी दुरी, कलिता भरवरी जोरदार टाळ्या सर्वांसाठी. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोवरी दुरावशी दुरी, भावाची पुरी वहासी, काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, करिता भरोवरी दुरावशी दुरी, भावाची पुरी वहावसी, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन.
सर्वांनी 2 मिनिटासाठी आपापले हात जोडायचे. श्री सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठतमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू जगतवंदनीय संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा आणि जीवनामध्ये आल्याच्या नंतर काय करावं काय नाही, आपला हा जन्म कशा प्रकारे सार्थकी लागला पाहिजे, सुंदर असं चिंतन मांडणारा, सुंदर असा अर्थ व्यक्त करणारा अभंग आज मी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ आधी आपण जाणून घेऊया. सुरुवातीच्या चरणामध्ये महाराज म्हणतात सांगतो तुम्हाशी, म्हणजे उपदेश आहे की आपल्याला त्यांनी काहीतरी सांगते. काय सांगायचं तर भजारे विठ्ठला, त्या भगवंताची तुम्ही भक्ती करा आणि नाही जर भक्ती केली तर याचे काय दुष्परिणाम होतील हे सुद्धा महाराजांनी लगेच सांगितले की नाही तरी गेला जन्म वाया. आपला हा जन्म वायाला जाणार. 84 लाख योनीनंतर जो मनुष्य जन्म मिळालाय तो वायाला जाणार. मग जेव्हा लोकांना हा विषय लक्षात आला की भगवंताची भक्ती करायची पण कधी करावी हा सुद्धा विषय लक्षात येणं महत्त्वाचं आहे. म्हणून महाराज म्हणतात करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहावसी. आज भक्ती करू, उद्या भक्ती करू, परवा भक्ती करू, असं करता करता या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जातोय. मग या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जाण्याच्या आधी आपण भक्ती मार्गाला लागायला पाहिजे. पुढं लोक म्हणाली महाराज एवढं सांगितलं तर अजून एक कृपा करा, भक्तीसाठी लागतं तरी काय. महाराज म्हणतात ना पद ना सन्मान ना प्रतिष्ठा ना धन संपत्ती दौलत काहीही लागत नाही, काही न लगे एक भावची. कारण आपल्या मनातील फक्त एक खरा सात्विक भाव लागतो, यापेक्षा भक्तीसाठी दुसरं काही लागत नाही. आणि हा विषय आपल्याला पटावा यासाठी महाराज म्हणतात तुका म्हणे आणि विठ्ठोबाची शपथ घेऊन त्यांनी इथं आपल्याला हा विषय समजावून सांगितलेला आहे. हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ. विठ्ठल सर्व दुःखाकुल आणि शोकाकुल मनाने आपण सर्वजण जे इथं आलेले आहात, महत्त्वाचं म्हणजे सांगळे परिवारातर्फे सर्वांचे मी सहर्ष स्वागत करते आणि संपूर्ण सांगळे परिवाराचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते आणि कौतुक करते. कारण आजच्या या हल्लीच्या युगामध्ये जिथं मायबाप जिवंतपणी सुद्धा मुलं बाळं घरामध्ये ठेवत नाही आहेत, तिथं आपले आई वडील गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त असो किंवा त्यांच्या आठवणीनिमित्त असो काही ना काहीतरी कार्यक्रम त्यांनी इथं ठेवत असतात. म्हणून संपूर्ण सांगळे परिवाराचे मी मनापासून धन्यवाद मानते. कैलासवासी गभा साकुबाई अशोक सांगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सुंदर असं कीर्तनरूपी सेवेचं जे काही आयोजन केलेलं आहे, आयोजन करते संजय अशोकराव सांगळे, त्यांचे पुत्र आहेत, तथा त्यांची जी मुलगी आहे राजश्री रतन आव्हाड यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद मानते. त्यांची दुसरीच मुलगी म्हणजे मंदाताई गोले तथा ललिताताई घोगे यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद मानते. सर्व पुतणे सुना नातू पंतू जेवढे काही समस्त सांगळे परिवार आहे सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते. एकदा जोरदार सर्व सांगळे परिवारासाठी टाळ्या.
बघा महत्त्वाचं म्हणजे आज खूप मोठी गोष्ट आहे की आपल्या समाजाला काहीतरी आदर्श निर्माण करावा आणि आपल्या समाजाला काहीतरी आदर्श आपल्या समाजाने घ्यावा असं सुंदर असं नियोजन सांगळे परिवारांनी मिळून केलेलं आहे. कारण आजकालची मुलं बाळं फक्त एक वाक्य बोलतात, हम दो हमारे दो, माँ बाप को फेक दो. आजकाल मायबापाचं कुणाला काहीही राहिलेलं नाही. जिवंतपणे सुद्धा त्यांना वाटते कधी माझं लग्न होते, कधी मी वेगळा होतो. जोपर्यंत आपण लहान असतो तोपर्यंत आपल्याला आई वडिलांची गरज असते, पण मुलं बाळं हे विसरतात की जेव्हा आपले आई वडील म्हातारे होतात तेव्हा सुद्धा त्यांना आपली गरज असते. आणि हल्लीचं युग तर आपण पाहू शकतो कलियुगाचं वारं आहे. म्हणून सुंदर असं ज्यांनी नियोजन केले सांगली परिवाराचे मी मनापासून धन्यवाद मानते की एवढ्या कलियुगामध्ये एवढं कलियुगाचं वारं चालू असताना सुद्धा आपल्या आईवडिलांबद्दल त्यांनी आपले एवढं प्रेम व्यक्त केलेलं आहे. त्याबद्दल जोरदार एकदा सर्व सांगली परिवारासाठी मोठ्याने टाळ्या. आणि बघा मी नेहमी सांगते की मी इंटरनेटवर वाचलेलं एक वाक्य आहे. त्यामध्ये सांगितले की शहाजहान याचा मुलगा औरंगजेब, जेव्हा शहाजहानचा मुलगा औरंगजेब शहाजहानच्या मुलाने स्वतः औरंगजेबाने शहाजहानला कारागृहामध्ये बंदिस्त करून ठेवलं होतं. आणि शहाजहानला आता गोष्ट किती खरी खोटी हे तुम्ही सर्च करून पाहायचे, मी ऐकलंय आणि त्याच्यानुसार मी सांगत आहे. म्हणून जर खोटं निघलं तर त्याचा मी काही घेणार नाही. म्हणून फक्त ऐकायचं आहे आणि लक्षात घ्यायचं आहे. इंटरनेटवर सर्च करून तुम्ही सुद्धा पाहू शकता. बघा जेव्हा म्हणतात औरंगजेबाने शहाजहानला कैद करून ठेवलं होतं, स्वतःच्या वडिलांना कैद करून ठेवलं होतं, तेव्हा त्यांना जेवणासाठी आणि पिण्यासाठी पाणी हे मुबलक प्रमाणामध्ये पाहिजे तेवढं, त्यापेक्षा थोडंही जास्त मिळत नव्हतं. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आणि शहाजहानने आपल्या मुलाला एक पत्र लिहिलं की बाळा, उन्हाळ्यामध्ये भूक जरी कमी लागली तरी सुद्धा तहान जरा जास्त लागते, म्हणून माझी इच्छा आहे तू थोडं पाणी मला जास्त पाठव. दुसरं काही तर तुझ्याकडून मी अपेक्षा करू शकत नाही, कारण जिवंत बापाला तू इकडे कारागृहामध्ये दाबून ठेवलेलं आहे, तुझ्याकडून अपेक्षा तरी काय करावं. यावर शहाजहानने सांगितले आहे त्यामध्ये गुजारा करा, नाहीतर आहे ते सुद्धा मिळणार नाही. यावर म्हणतात शहाजहानने आपल्या मुलाला एक पत्र लिहून पाठवलं होतं. ते पत्र फारसी भाषेमध्ये आहे. ते असे की ए पिसर तू अजब मुसलमानी, ए पिसर तो अजब मुसलमानी, ब पिदरे जिंदा आब तरसानी, आफरीन बार हिंदवान सदबार मै देहादन पिदरे मुर्दा राव दायमाव. याचा अर्थ असं होतो की हे बाळा, ज्या देशावर तू आणि मी राज्य केले, तू केले मी केले, पण अजूनही या देशाला आपण समजून घेऊ शकलो नाही. एक तू आहे जे आपल्या स्वतःच्या बापाला कारागृहामध्ये डांबून ठेवून जिवंतपणे पाण्यासाठी सुद्धा तरसवतोय. आणि हे एक आहेत या भारत देशातील लोक जे आपल्या मेलेल्या आई वडिलांना सुद्धा पित्रानुसार पाणी आणि जेवण देत असतात. म्हणून तर म्हणतात ना, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, प्यारा भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. अशा पावनभूमीमध्ये या भारत देशामध्ये आपला जन्म झालेला आहे. आणि सुंदर असं सांगळे परिवाराने नियोजन केले, त्याबद्दल सर्व सांगळे परिवाराचे मी मनापासून धन्यवाद मानते. आणि महत्त्वाचं म्हणजे सानप सरांनी सांगितले की ताई शाल टोपी इत्यादी काही गोष्टी सर्वांना देण्यापेक्षा, बघा आपल्या समाजामध्ये एक वाईट प्रथा आहे. बघा लग्नामध्ये असो किंवा कशामध्येही असो, मानापुरता एवढी रुमाल का होईना ते घरी नेऊन फेकून का देणं होईना पण पाहिजे. नाहीतर म्हणतात मी का नुसत्या त्यांच्या रुमालून उठलो होतो का, मला एक रुमाल सुद्धा दिली नाही. परंतु हे लोक काय म्हणतील हा विचार करावा, पण कोणत्या गोष्टीमध्ये करावा हे सुद्धा कळालं पाहिजे. दारू पितोय, गुटखा खातोय, व्यसन करतोय, वाईट मार्गाला लागतोय, यावेळेस लोकांचा विचार करायला पाहिजे. पण एखादी अशी प्रथा आहे, एखादा असं गोष्ट आहे ज्यामुळं आपल्या लोकांचं किंवा कुणाचं जर भलं होत असेल तर ती प्रथा मोडायला हरकत नाही. आणि त्यांनी सांगितले की आश्रमशाळेला या शालटोपी जेवढं काही खर्च आहे त्याचनुसार आश्रमशाळेला किंवा जेवढे काही विद्यार्थी आहे या सर्वांना आपण काहीतरी दान दक्षिणा देऊयात. बघा ती रुमाल घरी नेऊन फेकली यानुसार कुणालाही काही मिळणार नाही, पण त्याच एक एक पैसा वाचून जर आपण कुणाला दान करत असेल आणि आपल्या दानामुळं कुणाला 1 रुपयाचा जरी आनंद मिळत असेल तर या जगामध्ये आपल्या एवढं श्रीमंत व्यक्ती दुसरा कुणीच
नाही. बघा, बऱ्याच जणांना वाटते सक्सेस म्हणजे काय, जास्त पैसा, सक्सेस म्हणजे काय, जास्त नाव, सक्सेस म्हणजे काय, जास्त फॉलोअर्स. अजिबात नाही. मोठी गाडी बंगला यानं सक्सेसफुल होत नसतं. माझ्या वैयक्तिक मत आहे, माझ्या मते सक्सेसची जर डेफिनेशन काय असेल तर आपल्यामुळं कुणाच्याही चेहऱ्यावर जर थोड्या वेळासाठी जरी आनंद समाधान होत असेल तर या आपल्यापेक्षा सक्सेसफुल व्यक्ती या जगातच कुणी नाही. म्हणून सुंदर असं जे नियोजन केलेलं आहे आणि सुंदर जे काही प्रथा राबवलेले आहेत सर्व सांगळे परिवाराचे, त्यांचे मनापासून धन्यवाद मानते. आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर बघा, चाल सुरू झाली की प्रत्येकाला असं वाटतं ही कधी संपते. कुठं कुठं चाल सुरू झाली की प्रत्येकाला असं वाटतं ही कधी संपते. पण आज जेव्हा सर्व गायनाचार्य सर्व मिळून विठ्ठल विठ्ठल गजर जरी घेत होते ना, ती चाल तर बाजूला राहू दे, मला असं वाटत होते विठ्ठल विठ्ठल गजर सुद्धा संपू नाही. एवढा गोड आवाज, क्या बात आहे, एवढं सुंदर वादन एकदा सर्वांसाठी जोरदार आहे. आणि सुंदर असे गायनाचार्य हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत शिवनाथ महाराज पवार, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. क्या बात. अतिशय सुंदर असा आवाज आहे. म्हणतात ना, काही गायक असे आहेत त्यांनी खोकललं तरी सुद्धा स्वरातच खोकलतात आणि त्यांच्यापैकीच आज आपल्यासमोर उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या महाराजांसाठी सुद्धा. आता आपल्या गायनामध्ये प्रवीण असणारे, त्यांचं नाव सुद्धा हरिभक्तपरायण प्रवीण महाराज पांडे. जोरदार टाळ्या महाराजांसाठी सुद्धा. तथा हरिभक्तपरायण सागर महाराज गुरु, एकदा जोरदार महाराजांसाठी सुद्धा टाळ्या वाजवायच्या. क्या बात आहे. नितांत आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आहे, हसमुख चेहरा आहे. बघा, असा चेहरा प्रत्येकाला लाभत नाही. काही काही जणांचे चेहरे असे आहेत 12 महिने तोंडावर 12. तशा लोकांच्या तोंडाकडे पाहिलं ना, किती जगायची इच्छा असू द्या माणसाला, बिना टिकटाचं वर जाऊ वाटत, जगू वाटत नाही. असा चेहरा पाहिजे, नितांत आनंदी. म्हणून महाराजांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. सुंदर असे बासरी वादन माझी फेवरेट आहे आणि सुंदर असं बासरी वादन ज्यांनी केले हरिभक्तपरायण राहुल महाराज सानप, एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी. क्या बात आहे. बघा, मी बासरी वादन 2 वर्षापासून माझं चालू आहे, पण सारे गमपदनीचा एखादं गाणं वाजलं की माझं डोकं व्हायब्रेट होतं. एवढी प्रॅक्टिस त्याला लागते, कारण बासरीमध्ये जेवढे काही सूर आहे ते आपल्या स्वतःच्या श्वासामधून निर्माण करून आपल्याला काढावे लागतात. म्हणून एकदा राहुल महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. हे जे आपण वाहवा 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 म्हणतोय, हे वाहवाही घेण्यासाठी त्यांनी एक एक स्वर साधण्यासाठी कित्येक वर्ष साधना केली, तेव्हा कुठं त्यांना ही कला लाभलेली आहे. म्हणून महाराजांचे सुद्धा कौतुक, मनापासून धन्यवाद मानते. आणि सुंदर असं तबला वादन हरिभक्तपरायण ज्ञानराज महाराज, एकदा जोरदार महाराजांसाठी टाळे. क्या बात. एक्सचेंज केले का, क्या बात. आणि म्हणजे तबलावादक हरिभक्तपरायण सचिन महाराज चौधरी आणि पखवाज वादक ज्ञानराज महाराज. बघा, माझं तबला विशारद झालेलं आहे आणि जेव्हा मी तबला वाजवते ना, फक्त मला तबला वाजवता येतो. पखवाज घेतला ना, आडवं माझ्या हातात दुखतात. पण त्यांचं कॉम्बो आहे तबला प्लस पखवाज. क्या बात आहे. दोघांसाठी जोरदार टाळ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे विशारदला एकटे तबला वादन होते, त्याच्या आधी सोलो जे घेतात सोबत. बघा, एकटं तबला वादन करणं किंवा पखवाज वादन करणं सोपं आहे, पण सोबत वाजवणं हे फार अवघड आहे. कारण समोरचा काय वाजवतो हे आपल्याला माहीत नाही आणि आपण काय वाजवतो हे समोरच्याला माहीत नाही. पण ते दोन्हीही सोबत चालणं, आणि प्रत्येकाला वाटतं माझी कला जास्त दिसली पाहिजे, हा, परंतु असं जेव्हा होतं तेव्हा त्या कीर्तनाची माती होणार म्हणजे होणार. पण इथं मी नाही तू नाही, त्यांची नजर बघा. पूर्ण कीर्तनभर तुम्ही त्यांच्याकडे बघलं तरी चालते, त्यांच्याकडे नजर ठेवा. त्यांच्या नजरा बरोबर एकमेकांकडेच आहे. त्यांचं काय वाजतंय ते वाजवताना तोंडातून सांगत नाही, फक्त नजरेच्या इशाऱ्याने त्यांना कळते. एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे गुरुजी सांगायचे, नुसता तबला वादक बनून तबला वाजून फायदा नाही. आपण जे काही समज देतोय हे ज्याला ताल माहीत नाही त्याला सुद्धा जेव्हा कळतं तेव्हा तो वाह म्हणतो, त्याला तबला वादक आणि पखवाज वादक म्हणतात. सुंदर अशी समा आली म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचे जे मुखवट्याचे हावभाव बदलतात. सुंदर, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या क्या. आणि आज आपल्या या व्यासपीठावर 9 रत्न आणलेले आहेत, बरोबर. 3 गायक, 2 वादक आणि बासरी वादक, तथा 2 मागचे चोपदार बाबा. आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रभरच नाही तर बाकी इतर राज्यामध्ये सुद्धा फिरणारे आपले विनेकरी बाबा. एकदा जोरदार सर्वांसाठी टाळ्या. हरिभक्तपरायण किरण महाराज सानप, विनेकरी बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. चोपदार बाबा हरिभक्तपरायण प्रकाश महाराज तथा हरिभक्तपरायण कैलाश महाराज, दोघांसाठी जोरदार टाळ्या. त्यांचे सुद्धा मनापासून मी धन्यवाद मानते. जेवढे काही टाळकरी आहे, श्री लिंगेश्वर वारकरी संस्था लिंगदेव अकोले, सचिन महाराज चौधरी यांची आहे.
महाराजांचीच क्या बात आहे. श्री गुरु सारखा असता पाठीराखा, गुरुजीच बसून आहेत. त्यांचेसुद्धा सर्व विद्यार्थ्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आणि या सर्व कार्यक्रमाची मेन भाग ज्याला आपण म्हणू शकतो उत्कृष्ट लाभलेली साऊंड सिस्टीम, एकदा ऑपरेटर दादासाठी जोरदार टाळ्या. मोहनगिरी साऊंड पोहेगाव, रविदादा चौधरी, जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि बघा ते म्हणतात ना, हिरे जरी सापडले तरी ते हिऱ्यांना परखणारा कोण असतो? बोला ना, तुम्ही शांतच राहणार आहे का? हा, त्याला म्हणतात जोहरी. आणि हे जोहरी होण्याचं कार्य ज्यांनी केलेले, या सर्वांना एकत्रित आणण्याचं कार्य ज्यांनी केलेले आमचे किरण सर सानप, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद मानते. फार सुंदर स्वभाव आहे त्यांचा. महत्त्वाचं म्हणजे आपल्या आर्मीमध्ये असूनसुद्धा देशाची सेवा करतात, संप्रदायाची सुद्धा सेवा करतात आणि सर्वांची मनोभावे सेवा करतात. त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद मानते. सर्वांचे धन्यवाद मानते. कुणाचं राहिलं असेल त्यांचेसुद्धा लाईव्ह जे दाखवत आहेत कॅमेरामॅन दादा, त्यांचेसुद्धा धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद मानते आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी जेवढी काही भक्त मंडळी आपण सर्वजण उपस्थित आहेत, आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, कीर्तनरूपी सेवेमध्ये आपण आलेलो आहोत. आपण आपले मोलाचे 2 तास कीर्तनामध्ये देतोय, तर ते 2 तास वायाला घालू नये. कीर्तनामध्ये बसले तर फक्त बोलणारा वक्ता काय बोलतोय याच्याकडेच 2 तासापुरतं मर्यादित आपलं लक्ष असायला पाहिजे. त्याच्यामध्ये 1 तास सहज निघून जातोय. कीर्तन किती असतंय? फक्त 1 पाऊण तास. मग या 1 पाऊण तासापुरतं तरी आपण आपल्या वक्त्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. आजकाल कीर्तन सर्वजण ऐकतात, पण ऐकण्याच्या पद्धती कशा आहे? नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून, इकडून ऐकायचं आणि इकडून लगेच सोडून सुद्धा द्यायचे. बघा, मनुष्याकडे सगळ्यात वाईट स्वभाव कोणता? चांगल्या गोष्टी आठवण ठेवणारच नाही, वाईट गोष्टी विसरणार नाही. एक उदाहरण तुम्हाला देते. पुरुष वर्ग, माझ्या प्रश्नाची मला उत्तर द्यायची बरं का. मला सांगा, तुमचा एक मित्र आहे, तुमच्या मित्रानं तुमची 9 कामं केली, 1 काम केलं नाही. इमानदारीनं सांगायचंय, बोलायचंय. तुमची केलेली 9 कामं आपल्याला आठवण राहतात का? 1 न केलेलं काम आपल्याला आठवण राहतं? 1 काम जे केलं नाही, केलेले 9 चांगल्या गोष्टी विसरलो, फक्त 1 काळा डब्बा आपण आठवण ठेवणार. महिला वर्ग, मला सांगा, तुम्ही एखाद्या लग्नात जात आहेत, लग्नात आपण झोपेतून उठून जाणार नाही. सुंदर आपण फाउंडेशन लावून काय करायचं तो मेकअप केला. आपली शेजारची मैत्रीण आली, आपल्या शेजारच्या मैत्रिणीनं, तुम्ही टी व्हीकडे कशाला बघायला? माझ्याकडे बघा ना. हां, मला आता लक्षात आलं की तिकडं स्क्रीन आहे. माझं म्हणणं, मी इकडं बोलायली, तिकडं का पाहायला? हां, सर्वांनी इकडं बघा ना, मी दिसतंय ना तुम्हाला? हा, ज्यांना चष्मे आहेत, ज्यांना दिसत नाही मी एवढ्या दुरून, त्यांनी पहा. तसं मी मान्य करते, मी लहान आहे थोडी, पण आता आहे, काय करावं, देवानं दिलेलं आहे. म्हणून एखाद्या लग्नामध्ये आपण चाललोय, सुंदर मेकअप केला, आपल्या मैत्रिणीनं, शेजारच्या मैत्रिणीनं येऊन आपलं तोंड भरून कौतुक केलं. ते कौतुकाचे 2 शब्द आपल्याला किती वेळ आठवण राहतात? महिला वर्ग बोला. 1-2 तास. याच्यावर आठवण राहणार नाही. आधीच केलं असेल, आपण हवेतच आपल्याला पोहोचवलं असेल तर 1-2 दिवस, याच्यावर आठवण राहणार नाही. पण तेच या एखाद्या वेळेस तुमची तीच मैत्रीण आली आणि यावेळेस तुमचं कौतुक न करता तुम्हाला शिव्या गाळ करून भांडून गेली, किती दिवस आठवण राहणार? हा, झाकली मूठ 1.25 लाखाची. मरेपर्यंत माणूस विसरणार नाही. सांगण्याचं तात्पर्य काय? वाईट गोष्टीचं साठवण हे मनामध्ये, आणि चांगल्या गोष्टी इकडून ऐकून इकडून लगेच सोडून सुद्धा देतो. असंच कीर्तनाचं झालंय महाराज. कीर्तनामध्ये ऐकणारा एक वर्ग एका प्रकारचा नाही. कुणाला गायनच आवडतं, कुणाला ज्ञानच आवडतं, कुणाला अध्यात्मच आवडतं. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे श्रोते सुद्धा झालेले. मग ज्याला जेवढं लागतं त्याने तेवढंच घेऊन जातात, बाकीचा भाग इथंच ठेवायचा. असं ऐकून फायदा होणार नाही. म्हणून सर्वांनी बोलण्याकडे लक्ष असू द्या. जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल गजर होईल, प्रत्येकाने टाळी वाजवायची आणि मुखातून विठ्ठल विठ्ठल बोलायचे. एकदा सर्वांनी आपापले हात वर करायचे. हा, आता आम्ही शांत राहणार, फक्त तुमचा आवाज एकदा येऊ द्याकडे, थोडा मोठा आवाज. विठ्ठल विठ्ठल हात वर करा ना ताई. हा, माझं लक्ष सर्वांकडे राहतं, मला काही चष्मा नाही, काय नाही. हा, थांबा थोडं. हा, सर्वांच्या हातवर एक सोबत टाळी. एक सोलापूर, एक कोल्हापूर जायचं नाही. हा, विठ्ठल. वा वा वा, धन्यवाद. बघा, मी म्हटलं वाजवा, इमानदारीने सांगा, तुम्ही फक्त टाळी वाजवली का विठ्ठल विठ्ठल म्हटलं? काही जणांनी मी पाहिल्यानंतर फक्त तोंड हलवलं.
असो संत म्हणता धरिली लाज सांडिले हित, ज्यानं भगवंताच्या नावाची लाज धरली हित त्याचं जाणार, सांगणाऱ्याचं कुणाचं काही जाणार नाही. असो अभंगाच्या चरणाकडे आपण जाऊया. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी कीर्तनाच्या जेवढे काही नियम सांगितले नियमाकडे लक्ष असू द्या. विचारलेल्या प्रश्नाची हो किंवा नाहीमध्ये उत्तरं द्या. टाळी वाजवत चला आणि पूर्णतः लक्ष इकडे ठेवायचे. कुणाचं काही आवडलं तर बिनधास्त टाळी वाजवत जायची. आम्ही काही तुमच्यावर केस करणार नाही. बिनधास्त टाळी वाजवायची. जिथं आवडलं तिथं टाळी वाजवत राहायची. बरोबर ना? मला सांगा महिला वर्ग, तुम्ही रोज चांगल्या भाज्या बनवता आणि तुमच्या पतिदेवानं तुमची तारीफ केली नाही, आपल्याला चांगलं वाटतं का? वाटतंय का? नाही. मग एखादा व्यक्ती काही चांगलं कार्य करत असेल तर त्याला वाव मिळायला पाहिजे. मग जिथं चांगलं वाटलं तिथं टाळी वाजवायची, जिथं नाही वाटलं तिथं अशी हसत राहायचं. हां, असं अभंगाच्या प्रथम चरणाकडे आपण जाऊया. बघा महाराज म्हणतात, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, तुम्हाला सांगतोय की तुम्ही भगवंताची भक्ती करा. नाही केलं तर काय होणार? नाहीतरी गेला जन्म वाया. आता बघा, जेव्हा मनुष्याला हे शब्द कानी पडते की तुम्ही भक्ती करा, तेव्हा प्रत्येक व्यक्तीला वाटतं की भक्ती केली तर संसार राहिला आणि संसार केला तर भक्ती राहिली. मग प्रत्येक मनुष्याच्या मनामधला एक प्रश्न काय? भक्ती करू का पोटा भरू, भक्ती करू का पोटा भरू, भक्ती करू का पोटा भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. चरण करा. काय
सांगा मी काय करू. तेव्हा महाराज म्हणतात, अहो सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवया. भगवंताची भक्ती करा, नाही तर आपला हा जन्म वाया जाणार. कारण या जन्माचं मूळ काय ज्याच्यासाठी आपण मरतोय, अहो जन्माचे हे मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा. या जन्माचं मूळ जर कारणच काय असेल तर ते दुःखासी कारण जन्म घ्यावा. पापपुण्य करून जन्म येतो प्राणी, नरदेहा येऊन हानी केली. म्हणून आपण जे 12 अभंग घेतोय महाराजांचे, त्याच्यामधला पहिला अभंग आहे की इथं आपल्या जन्माचं मूळ कारण काय आहे ते. म्हणून इथं आल्याच्यानंतर काय करायचंय. महाराज म्हणतात, एक काम काही करा का न करा, आधी एक करा. काय सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, त्या भगवंताची भक्ती करा. आणि पुढं त्यांनी म्हणतात की भक्ती कोणती करा, संतांनी सांगितली ती भक्ती करा. आपण करतोय ती भक्ती नाही. आपलं कसं आहे, 7 दिवसाचे 7 वार आणि 7 दिवसाच्या 7 वारानुसार 7 देवाला आपण वाटून दिलेले आहे. सोमवार आलं की आपण म्हणतो, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाचा पानाची. कुणाची भक्ती, या खंडोबरायाचा, या खंडोबरायाचा येडवाय लागला मुरळीला, लागला मुरळीला येडवाय लागला बाणाला. पाहतो नवसाला देव, पाहतो नवसाला, पाहतो नवसाला देव, पाहतो नवसाला. या खंडोबरायाचा, या खंडोबरायाचा. हनुमंतरायाची भक्ती सुरू की जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, की जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, ओ मेरे राम जी से कह देना जय सिया राम, ओ अपने राम जी से कह देना जय सिया राम. मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम, की जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, ओ मेरे राम जी से कह देना जय सिया राम, ओ अपने राम जी से कह देना जय सिया राम. हनुमंतरायाचा वार आला की हनुमंतरायाची भक्ती सुरू. बाकीचे देव बाजूला. त्यामध्ये एकादशी आली की ये यो विठ्ठले माझे माऊली, ये यो विठ्ठले माझे माऊली, विठ्ठलावारी करा, विठ्ठलावारी कर ठेवली वाट मी पाहे, देवा वाट मी पाहे. ये यो विठ्ठले माझे माऊली, ये यो विठ्ठले माझे माऊली. क्या बात आहे. अशा प्रकारे जो वार त्या देवाची भक्ती सुरू. त्यामध्ये गणपती बाप्पाचा वार आला की आपली सुरू. माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गौरीला गावलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गौरीला गावलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गौरीला गावलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गौरीला गावलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गौरीला गावलं. एका वर्षानं आपुला दर्शन गणानं गौरीला गावलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गौरीला गावलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गौरीला गावलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गौरीला गावलं. क्या बात आहे. वा वा, एकदा जोरदार टाळ्या सर्वांसाठी. अशा प्रकारे जो देव, ज्या देवाचा वार त्या देवाची भक्ती सुरू. नंतर बाकीच्या गोष्टी बाजूला. बरं, आपण त्या दिवशी त्या देवाच्या वाराची जो वार आहे त्या देवाची भक्ती जरी करत असेल तरी सुद्धा ती भक्ती सात्विक मनातून करतोय का? नाही. 2 उपवास करतोय आणि आपल्याला वाटतंय देव मला येऊन भेट द्यावी. अहो संत म्हणतात, देव भुलला
भावासी देव भुलला भावासी. भगवंत आपल्या उपवासाला भुलतात का नाही? भगवंत आपण फुलवाला त्याला भुलतात का नाही? भगवंतांना आपण पैसावाला याला भुलतात का? अजिबात नाही. मला सांगा, ज्या गोष्टी आपण देवाला वाहायलो त्या गोष्टी कुणाच्या? भगवंताला फूल वाहतोय, आपलं आहे का देवाचे? देवाचे. देवाला पाणी वाहतोय, आपलं आहे का देवाचे? भगवंताला पैसा देतोय, आपलं आहे का देवाचं आहे? आपलं. मग आपलं आपल्याकडं काय? एक मन. मग संत म्हणतात मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. हे मन नावाचं जे फूल आपल्याजवळ आहे ते त्या भगवंताला आपण वाहायला पाहिजे. पण हे कुणी भक्ती करणार नाही. नको त्या भक्तीच्या मार्गाला आपण लागतोय आणि म्हणून आपल्याला भक्ती मार्ग अवघड वाटतोय. बघा, संतांनी सांगितलेली भक्ती आणि शास्त्रामध्ये सांगितलेली भक्ती. कलियुगामध्ये संत म्हणतात काय? इथं संतांनी सांगितलंय की भगवंताला आवडीचा प्रकार कोणता? तुळशी माळ गळा गोपी चंदन तिळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन तिळा. हृदये कळवळा वैष्णवाचा. हृदये कळवळा वैष्णवाचा. आवडे देवाशी तो एका प्रकार. आवडे देवाशी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस काही करायचं नाही, फक्त नामस्मरण. संत म्हणतात एवढं सोपं आहे. अहो न लगती सायाचं जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण घर बसल्या. तुम्ही काय करायचंय? ठाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा. बरं, या नामाची ताकद काय? चहुवेदी जाणं साही शास्त्र कारण 18 ही पुराण हरीशी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्वांचं सार काय? फक्त एक हरिनाम. एवढी ताकद या नामामध्ये. पुढं आपल्याला श्रीमद भागवत महापुराणामध्ये शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे काय? यत्फल नास्ति तपसा न योगेन समाधेन तत्फल लभेत सम्यक लोकेशव कीर्तनात. हो, जे फल यत्फल, जे फळ कशामध्ये तुम्हाला योग समाधी साधना कशानेही लाभत नाही, ते फळ आपल्याला फक्त कलियुगामध्ये केशव कीर्तनानं म्हणजे भगवंताच्या नामचिंतनानं लाभते. संत म्हणतात अहो मी आवरतो तरी म्हटलं तरी होत नाही, कारण भगवंताच्या नामाची एवढी आवड लागलेली आहे. म्हणून त्यांनी आपल्याला सुद्धा सांगितले की अहो आम्ही तरुण गेलोय, अनुभव लांगा ते जगा सांगत असे. आम्ही अशा कोणत्याही गोष्टी जगाला सांगत नाही. संत म्हणतात जे मला स्वतःचा अनुभव आहे त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगतोय.
शास्त्रांनी सांगितलेली भक्ती कोणती? फक्त कलियुगामध्ये, बाकीच्या युगांचा सोडा. आपण कलियुगामध्ये राहतोय, मग कलियुगा माझे करावे कीर्तन. कलियुगामध्ये फक्त एक गोष्ट करायची, काय? काही करायची गरज नाही, काही घर सोडायची गरज नाही, दार सोडायची गरज नाही. घर बसल्या आपल्याला भगवंत येतात, फक्त नामस्मरण करायचं आहे. आणि म्हणून आपण ज्या भक्ती मार्ग केलेला आहे, आपल्याला वाटते उपवास करावे देव मला प्राप्त होतील, हे करावं ते मला प्राप्त होतील, तीर्थाला जावं देव मला प्राप्त होतील. एक गोष्ट सांगा, संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, तुम्ही व्रते नियमू न करावे, शरीरातील न पिडावे, दुरीकेही न भाजावे, तीर्थासी गा. एकदा शरीराला होत नसेल किंवा आपल्या भक्ती मार्गामध्ये उपवास जर अडचण देत असेल, श्रीमद भागवत महापुराणमध्ये आलेला श्लोक आहे की आपल्या उपवासामध्ये, आपल्या भक्ती मार्गामध्ये उपवास जर आपल्याला साथ करत नसेल किंवा जर त्याच्यामुळं आपल्याला वाईट परिस्थिती येत असेल, भक्तीमध्ये मन लागत नसेल, तर त्यापेक्षा जेवण केलेला, आहार केलेला बरा. आणि आपण उपवास करतोय, पण मला सांगा, संत म्हणतात अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसे गोपाळ पावे हरी. तोंडातून उपवास करतोय, मुखातरी उपवास करतोय, आणि त्याच दिवशी लोकांबद्दल विचार भावनेने जर वाईट विचार करत असेल, कुणाबद्दल वाईट व्यर्थ बरळत असेल, तर आपल्या त्या उपवासाचा काही फायदा होणार नाही. मग उपवास धरून फायदा आहे का? नाही. मग धरायचा असेल तर त्या दिवशी वैचारिक उपवास सुद्धा आपला असायला पाहिजे, नामचिंतन आपल्याकडून झालं पाहिजे, माझ्याकडून कुणाचं मन दुखणार नाही याची सुद्धा दक्षता आपण घेतली पाहिजे. नाहीतर नुसतं उपाशी राहून उपवास होणार नाही. राहिला विषय तीर्थाचा, तर सगळ्यात मोठं तीर्थ आपल्या घरात आहे. संत म्हणतात माय बाबे केवळ काशी, तिने न जावे तीर्थाशी. आपण काय करतोय? हम जाएंगे रामेश्वर काशीवर, घर में माँ बाप उपाशी. घरच्या माय बापाला उपाशी मारायचं, बाहेर जाऊन तीर्थाला पंक्ती घालायच्या. कोणतून शिकलोय आपण ही भक्ती? या भक्तीला महत्त्व येणार नाही. आपण शिवमहापुराणमध्ये जर कधी कथा ऐकली असेल गणपती बाप्पाची, तर या पृथ्वीला 7 प्रदक्षिणा मारून आधी कोण येणार? जेव्हा ही कार्तिक भगवंत आणि कार्तिक कुमार आणि गणेश यांच्या दोघांमध्ये लागली होती, कार्तिक कुमार गेले पृथ्वीला ब्रह्मांडाला फेरा मारण्यासाठी, तेव्हा गणेशजींनी काय केले? आपल्या वाहनावरून उतरले, आपल्या आई वडिलांची पूजा केली आणि त्यांना एक फेरा पूर्ण केला. तेव्हा आता पार्वती म्हणतात गणेश अजून जागेवर हरला देखील नाही, जा तुझा भाऊ येईल, पुन्हा अजून दोघांमध्ये भांडण व्हायला नको. तेव्हा गणेशजी म्हणतात, गणपती बाप्पा म्हणतात की माझ्या फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. आता शिवजी म्हणतात जागेवर हल्ला देखील नाहीस आणि म्हणतोय की माझ्या फेऱ्या पूर्ण झाल्या. कशा प्रकारे त्यांनी सांगितले? शास्त्रामध्ये सांगितले. खरं आहे का? हो आहे. जर खरं असेल तर आपल्या शास्त्रामध्ये सांगितले, जो व्यक्ती आपल्या आई वडिलांची पूजा करून, आपल्या आई वडिलांची सेवा करून, आपल्या आई वडिलांना एक फेरी पूर्ण मारतो, त्याला जागेवर बसून 7 पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ घर बसल्या. तुका म्हणे माया बापे अवघी देवाची तरुपे, अवघी देवाची तरुपे, अवघी देवाची तरुपे. तुका म्हणे माया बापे अवघी देवाची अवघी देवाची आम्ही बोलतो याच्यावर विश्वास ठेवू नका. संत म्हणतात म्हणून तरी विश्वास ठेवा. संत म्हणतात तुका म्हणे माय बापे. माय बाप कोण आहे? अवघी देवाची स्वरूप. देवाचं जर स्वरूप कोणी असेल तर आपले आई वडील आहेत. आता बघा, आई वडिलांची भक्ती कराव आणि आपलं जीवन इन्व्हेस्ट करावं, आणि जर फायदा नाही झाला तर हा प्रत्येकाच्या मनामध्ये उठलेला प्रश्न आहे. कारण बऱ्याच जणांना वाटते 200 रुपये इन्व्हेस्ट करायचे म्हटलं तरी 10 व्यक्तींना आपण विचारतोय, तिथं अख्खं आयुष्य आपलं आपण इन्व्हेस्ट करायलो कुणाच्या मायबापाच्या भक्तीमध्ये, याचा फायदा होईल का नाही होईल यासाठी आपण काय शोध घेतोय? कुणी केलं होतं. तेव्हा संत सांगतात पुंडलिके काय केले? परब्रह्म. अहो पुंडलिकानं काय केले? भक्त पुंडलिकाला आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीचे पांडुरंग, त्यांना भेटण्यासाठी आपण इथून जातोय, पण पंढरीचे पांडुरंग तिथं कशासाठी गेले? भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. बघा मी पुढचं म्हटलं असतं, पण माझं लग्न झालेलं. मग ज्यांचं लग्न झालं त्यांना हातवर करा ना. ज्यांचं लग्न झालंय हा हात वर करायचे सर्वांनी. तुम्हाला तुमच्या चपल्याची शपथ आहे म्हणून हात वर करा. हा, आणि सोबत काय म्हणायचंय? धनी मलाही दाखवा ना विठुरायाची. हा बोला ना. भक्त पुंडलिकासाठी आवाज. भक्त पुंडलिकासाठी धनी मलाही विठू, धनी विठू. वा वा. पण तुमचे धनी आहेत का इथं? आहेत ना?
नाहीतर फुकटच जायचं म्हणलेलं म्हणालो, पण ज्यांच्यासाठी म्हणालो ते धनीच गायब म्हणून फायदा होणार नाही. म्हणून अशा प्रकारे भक्त पुंडलिकाने काय केले, आपल्या आई वडिलांची सेवा केली आणि म्हणून त्यांच्या भेटीसाठी परब्रह्म आले. काय म्हणतोय, युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा, जय देव जय देव. युगे 28 उभेत कुणासाठी, या पुंडलिकाचा लाडका हरी, या पुंडलिकाचा लाडका हरी, उभा राहिला विटेवरी, उभा राहिला विटेवरी, उभा राहिला विटेवरी. उभा राहिला विटेवरी, उभा राहिला विटेवरी, उभा राहिला विटेवरी. या पुंडलिकाचा लाडका हरी. बटन बटन बटन. या पुंडलिकाचा लाडका हरी. उभा राहिला विटेवरी. या वा देवा. या पुंडलिकाचा लाडका हरी उभा राहिला विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभे राहिलेले पंढरीचे पांडुरंग. भक्त पुंडलिकानं असं काय कार्य केलं, फक्त आपल्या आई वडिलांची सेवा केली. आता बऱ्याच जणांना वाटत असेल आतापर्यंत आम्ही केली नाही आणि आता माहीत झालं आता करून फायदा आहे का, तर भक्त पुंडलिकाने सुद्धा लहानपणापासून सेवा केलेली नाही. तर भक्त पुंडलिकाचं चरित्र एक सुंदर असं गीत येते त्यांच्यासाठी की बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक तीर्थावरी. पण भक्त पुंडलिक जेव्हा तीर्थाला निघाले होते असं म्हणतात, त्यांच्या आई वडिलांनी म्हणाले की आमचे पाय दुखत आहेत. एवढ्यामध्ये पत्नी सुद्धा म्हणाली की आमचे पाय दुखत आहेत, मग करायचं काय. तेव्हा भक्त पुंडलिक म्हणाले दोघांचे पाय दुखतात, 3 जण झाले आणि मी झालो एकटा, काय करावं. त्यांनी काय केले, आई बाबाच्या गळ्यात दोरी, आई बाबाच्या गळ्यात दोरी, बायको खांद्यावरी, बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक तीर्थावरी, बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक तीर्थावरी. बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक तीर्थावरी, बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक तीर्थावरी. आई बाबाच्या गळ्यात बायको खांद्यावरी. आहा. या बा. भक्ती पाहून भक्ताला भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्रीहरी, भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्रीहरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना
सुंदर असा साऊंड सिस्टीम, सुंदर असं कोरस, सर्वांसाठी जोरदार टाळ्या. बघा तुम्ही सर्वजण बसून आहेत, बाबाच्या हातात विणा आहे, विणा घेऊन उभे आहेत, तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आपल्या तोंडावर 12 वाजण्याचं कारण? 12 वाजलेच का? मला माहित नव्हतं इकडं घड्याळीवर वाजले म्हणजे तोंडावर असा नियम आहे. हा, असं कुठं कुठं असतो नियम. आता अंतर जास्त असल्यामुळे मला थोडं कमी माहिती आहे नाही का. विठ्ठल विठ्ठल. मग आज पंढरीच्या वारीला आपण जे जातोय, जे पंढरपूरला सर्वजण ज्या परब्रह्माला भेटण्यासाठी जातात, ते परब्रह्म तिथं कुणासाठी आले? भक्त पुंडलिकासाठी. आणि भक्त पुंडलिकानं असं काही केले? तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दृष्ट, पाप केले, आई वडिलांची सेवा लहानपणापासून केली नाही. पण जेव्हा कुकुट स्वामी भेटले आणि त्यांनी पाहिले की त्यांच्या आश्रमामध्ये सुंदर सुंदर स्त्रिया स्वच्छता करण्याचं काम करत आहे, तेव्हा कुकुट स्वामी म्हणतात, या स्त्रियांना साधारण समजण्याची चूक करू नका. या 3 पवित्र नद्या आहेत जे माझ्या आश्रमामध्ये झाडझूड साफसफाई करत आहे. तेव्हा त्यांनी म्हणतात, अहो तुम्हाला साध्या तीर्थाचा रस्ता माहित नाही, तरी सुद्धा तुमच्या अंगणामध्ये नद्या साफसफाई करतात, तुम्ही असं केलं काय? मी सुद्धा करू शकतो का? त्यांनी सांगितले, आई वडिलांची सेवा करा, आपण करू शकतो. हा शब्द जेव्हा त्यांच्या वाक्य हे त्यांच्या कानी पडले, त्या भक्त पुंडलिकाच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्यांना वाटले, अरे रे कोण काय माझी गती होईल कुणाला ठाऊक, कारण मी माझ्या आई वडिलांना एवढा त्रास दिलाय, म्हणून मला तर नरक यातना होणार म्हणजे होणार. माफी मागितली, आता काय करावं त्यांनी सांगितले. कुकुट स्वामींनी त्यांना सांगितले. तो उपदेश आपल्या सर्वांसाठी सुद्धा आहे. बघा बऱ्याच जणांना वाटतंय आता पाप झालं, जाऊन गंगेमध्ये डुबकी मारायची आणि आपलं पाप मुक्त. असं झालं असतं तर कुणालाही नरकामध्ये जायची गरज पडली नसती. श्रद्धा पाळा, अंधश्रद्धा पाळू नका. नदीमध्ये डुबकी मारल्याच्यानंतर कुणाचंही पाप धुतल्या जात नाही. मग शास्त्रामध्ये जे सांगितलंय की नद्या पाप धुतात, हे खोटं आहे का? अजिबात नाही, खोटं नाही. पण संत सांगतात, काय काशी करीसी गंगा भीतरी चांगा नाही. जो व्यक्ती अंतर्मनात, ज्याचं चित्त शुद्ध नाही, तिथं देव सुद्धा काही करू शकत नाही. मग गंगा नदी किंवा इतर नद्या, तीर्थ कोणते पाप धुतात? जे पाप आपल्याच्यानं न कळत झाले किंवा ज्या पापाचं प्रायश्चित आपण मनातून करतोय, आणि देवा हे पाप पुन्हा माझ्याकडून कधीच घडणार नाही ही खात्री जेव्हा आपण भगवंताला देतो, तेव्हा आपले पाप धुवून नष्ट होऊ शकतात. जर कोणतेही पाप नद्यामध्ये धुतले असते तर आज चोरी करून आधी चोर पैशासहित डुबकी मारत होते. म्हणजे पापही धुतल्या गेले, ब्लॅक मनी सुद्धा व्हाईट झालाय, कुणी नरकात जात नव्हतं. म्हणून अशा प्रकारे जेव्हा भक्त पुंडलिकाच्या डोळ्यातून अश्रू आले, तेव्हा कुकुट स्वामीने सांगितले की आजवर चूक झाली, माहीत नव्हतं म्हणून झाली. बघा लहान बाळानं लात मारली तर आपण त्याच्यावर रागवत नाही, मोठ्या बाळानं लात मारली तर आपण त्याच्यावर रागवतोय. कारण काय की त्याला अजून काही कळतच नाही. मग न कळत झालेली चूक आहे ना, मग आज आत्तापासून त्या चुकीचं प्रायश्चित कर आणि आपल्या आईवडिलांची सेवा. आणि त्या दिवशीपासून त्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा केली. सेवा पण एवढी सेवा केली महाराज, जेव्हा भगवंत त्यांच्या सेवेवर प्रसन्न होऊन भगवंत त्यांच्या दारी आले, तेव्हा त्यांनी वीट फेकली आणि सांगितले, जोवर माझ्या आईवडिलांची सेवा आहे तोपर्यंत त्या विटेवर उभं करा. आणि या परब्रह्म अखिल ब्रह्मांड नायक विटेवर उभा करतो, याची ताकद म्हणजे महत्वाचं आहे. महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांग का, पण आई वडील गेल्याशिवाय आई वडिलांची किंमत कुणालाही कळत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत कुणालाच कळत नाही. आई म्हणजे कोण? बघा सर्वजण म्हणतात की ऊपर जो जहा है उसे आसमां कहते हैं. आई म्हणजे कोण सांगतोय की ऊपर जो जहा है उसे आसमां कहते हैं और नीचे जो जहा है उसे माँ कहते हैं. वर जे त्याला आसमान म्हणतात, खाली जे आसमान आहे त्याला आई म्हणतात. बघा आई सर्वांना कळाली, वडील कुणालाही कळाले नाही, कारण आईचं प्रेम दिसते, वडिलांचं प्रेम दिसतं नाही. बघा आपण जेव्हा गाजराचा हलवा खातो त्याच्यामध्ये काय काय टाकतोय मला सांगा. गाजराच्या हलव्यामध्ये गाजर आहे दिसते, काजू आहे दिसते, बदाम आहे दिसते, तूप आहे, वर तवंग येतो दिसतो. त्या गाजराच्या हलव्याला गोडवा कशाने? साखर दिसते का? पण साखर नसली तर जीवनामध्ये वडिलांचं काम त्या गाजराच्या हलव्यातील साखरेप्रमाणे आहे, तोपर्यंत जाणवत नाही, नसली की त्यांची किंमत कळते. म्हणून वडील म्हणजे कोण तर बघा, आई म्हणजे कोण आणि वडील म्हणजे कोण. एक वाक्य तुम्हाला सांगते. जेव्हा आपण लहान होतो आपली आई आपल्याला उचलून घेत होती. कुठं उचलून घेत होती सांगा? बोला ना, कुठे? कडेवर, बरोबर ना? का? कारण आईचं मत असतं, बाळा तू पायी चालू नको, माझ्या कडेवर बस, आणि जसं जग मी पाहते तसं जग तुला पाहायला भेटलं पाहिजे बाळा, म्हणून तू कडेवर बस. पण एक वडील जेव्हा आपल्या बाळाला उचलून घेतात, कडेवर घेतात का खांद्यावर? खांद्यावर घेतात. का? कारण एका वडिलांचं मत असते, बाळा तू कडेवर राहून माझ्या बरोबरीला जग पाहू नको, तू माझ्या खांद्यावर बघ, जे जग माझ्या नजरेच्या पलीकडे ते जग तुला दिसलं पाहिजे, म्हणून वडील त्यांना खांद्यावर घेतात.
आपण जगामध्ये सगळ्यात पुढं गेलो पाहिजे, हे उद्देश आणि ही भावना जगामध्ये फक्त दोघांच्याच मनात आहे. एक म्हणजे आपले वडील आणि दुसरे म्हणजे गुरु. दुसरं कुणालाही आपण पुढं गेलेलं बरं दिसत नाही. लोक आपण मागे तोपर्यंत आपल्याला पुढं नेतात, पण आपण त्यांच्या पुढं जायला लागलो की आपण त्यांना खटकणार. म्हणून काही काही लोक, मी हल्ली नेहमी सांगते, काही काही लोक चपलीसारखी असतात. साथ तर देतात, पण चिखलामध्ये चालताना मागून अंगावर आपल्या चिखल उडवल्याशिवाय थांबणार नाही. म्हणून अशा लोकांपासून दूर राहायला पाहिजे. म्हणून आई वडील म्हणजे कोण, तर वडिलांसाठी, आईसाठी आपल्या सर्वांना माहित आहे. आपण सर्वजण म्हणतो आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. हो आई
गमावली त्यांना आईची किंमत माहीत आहे. ज्यांच्याकडं आहे त्यांना किंमत नाही. कारण मनुष्याची वाईट स्वभाव आहे, एखादा व्यक्ती एखादी वस्तू जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत आपण त्याची किंमत करत नाही. ती वस्तू दूर गेल्याच्या नंतर आपल्याला त्या वस्तूची किंमत कळते. पण नंतर कितीही रडून पडून फायदा होणार नाही. नंतर वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. म्हणून आपले आईवडील जोपर्यंत उपस्थित आहेत, जोपर्यंत जिवंत आहेत, तोपर्यंत आपल्या आईवडिलांची सेवा आपण करून घ्यायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून अशा प्रकारे म्हणतात आई म्हणजे कोण हे सर्वांना कळालंय. कारण आईची माया ही दिसतीये. वडील म्हणजे कोण हे प्रत्येकाला कळत नाही. कारण वडिलांची माया ही दिसत नाही. मग वडिलांसाठी एक सुंदर असं वाक्य बोलले की वडील म्हणजे कोण, तर 4 शब्द. उरामंदी माया ज्याच्या काळ्या मेघावानी दाखवाना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामध्ये हसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापारा. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बाप करी जोडी लेकरात बोडी. बाप करी जोडी लेकरात बोडी. बाप करी जोडी लेकरात बोडी. बाप करी जोडी वडिलांचं व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वपूर्ण आहे. पण तरी सुद्धा आपल्याला ते कळत नाही. कारण ते दिसतं नाही. मी नेहमी सांगते अहो, त्या व्यक्तीचा विषयच गंभीर आहे ज्याच्या पाठीमागं त्याचा बाप उभा खंबीर आहे. म्हणून वडिलांच्या जीवनामध्ये अतिशय असं महत्त्व आणि आईचंही तशाच प्रकारे आहे. आणि ज्यांनी आता साळुंखे परिवाराने आपली आई गमावलेली आहे, प्रत्येक मुलीला, प्रत्येक वडिलांना अशा प्रकारे प्रत्येक मुलाला वाटत असेल की आपली आई गेल्याच्या नंतर, कारण बघा जे लोक आपल्या आईवडिलांना घराच्या बाहेर काढतात त्यांना कशाचंही काही वाटत नाही. पण जी मुलं बाळं आपल्या आईवडिलांची सेवा करतात त्यांना आपल्या आईवडिलांचं गेल्यानंतर आणि त्यांचे कितीही वर्ष होते आपल्या आईवडिलांना जिवंत आहे तोपर्यंत विसरू शकत नाही. कारण म्हणतात ना, सोडून एकटी तू गेलीस मुलाला. प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी आपल्या आईला जणू आवाज देते काय, सोडून एकटी तू गेलीस मुलाला. आई 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 हाक मारू मी कुणाला. आई 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 हाक
नका मारू मी कुणाला, कारण ज्यांचं जळतं त्यांनाच कळतं महाराज. कारण ज्यांचे आई वडील ज्यांच्यापासून दूर गेले त्यांनाच किंमत कळते, ज्यांचे आहे त्यांनी आई वडिलांना किंमत देत नाही. म्हणून म्हणतात आपल्या आई वडिलांची सेवा करणं हे ज्या व्यक्तीला जमतं त्याच व्यक्तीला भगवंताची प्राप्ती सुद्धा होते. म्हणून आपला विषय कुठून सुरू झाला होता की आपण भक्ती करतोय, संतांनी सांगितले की भक्ती मार्गाला लागा, पण आपण भक्ती करतोय ती कोणती, उपवास तापास तीर्थव्रत, पण तीर्थाला जातोय पण घरच्या मायबापाला विचारत नसेल तर आपल्याला तीर्थाला आपलं जाणं व्यर्थ आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही व्रते नियमू न करावे, शरीराती न पिढे दुरी केही न भजावे, तीर्थासी गा. एक काम करा, स्वधर्म आपल्या स्वधर्माचं पालन करा आणि घर बसल्या आपल्या आई वडिलांची सेवा करा, नामस्मरण करा. आपल्याला कुठं जायची गरज नाही, ही झाली भक्ती. म्हणून महाराज म्हणतात अशा प्रकारची भक्ती सांगतो तुम्हाशी की भजारे विठ्ठला. आता भजारे विठ्ठला, विठ्ठलालाच का, तर एक गोष्ट लक्षात घ्या. द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने आपला अवतार संपवला आणि त्यांचा कलियुगामधला अवतार कोणता, तर संत सांगतात द्वारकेचा राजा उभा भीमा तीरी. द्वारकेचे राजे श्रीकृष्ण आता कुठे, उभा भीमा तीरी. नाव काय, नाम तुझे पांडुरंग, नाम तुझे पांडुरंग, धन्य ती द्वारकेचा राजा उभा भीमा तीरी. द्वारकेचे राजे श्रीकृष्ण आता कुठे, उभा भीमा तीरी, पंढरीचे पांडुरंग. म्हणून महाराज म्हणतात तिथं जा. म्हणून तुम्ही काय करा, सांग तू माझी भजारी विठ्ठला. आता विठ्ठला भजा म्हणजे बाकीचे देव सोडा असं आहे का, नाही. संत म्हणतात ज्या देवाला तुम्ही मानता एकत्वत्व नाम दृढ धरी म्हणा, देवादेवामध्ये तुम्ही भांडण करू नका. भेदा भेद भ्रम अमंगळ, सगळे देव एकच आहेत. सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. आमच्या गावामध्ये सूर्याची किरण वेगळी पडतात, तुमच्या गावामध्ये वेगळी पडतात, बाहेरच्या जिल्ह्यात वेगळी पडतात, पण किरण येण्याचं ठिकाण जसं सूर्य एक आहे तशा प्रकारे दिसताना जरी भगवंत आपले वेगवेगळे दिसत असते तरी सुद्धा भगवंत हे एकच आहे. म्हणून अशा प्रकारे भेदभेद न करता कोणतंही एक नाम आपल्या मनामध्ये घ्यायचं आणि त्या नामाचा सतत जप करत राहायचं आहे. काही घरदार सोडायची गरज नाही. बैसलिया ठाई म्हणता राम राम काय होय श्रम, आईचे सांगा. बसल्या ठिकाणी देवाचं नाव घ्या, आपल्याला काहीतरी श्रम लागतं का, बोला बरं. जय श्रीराम. आवाज थोडा मोठा काढा ना बाई. जय श्रीराम. हा, तुमच्यापेक्षा माझ्या एकटीचा आवाज जास्त आहे. असो, माझ्याकडं गादीची ताकद आहे बरं का. बऱ्याच जणांना वाटत असेल कांचनताई कीर्तन करायला. जेव्हा मी प्रवास करून आले ना, जवळपास 650 ते 700 किलोमीटरचा प्रवास आहे, मला वाटलं आता तर कीर्तन होणार नाही, कारण एवढं थकून जाते. पण ह्या गादीची ताकद आहे जी इथं आल्याच्या नंतर आम्हाला इथं उभं ठेवते. बऱ्याच जणांना वाटत असेल मी करतोय, करत आम्ही नाही. ते म्हणतात ना, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. सगळं करणारे कोण आहेत, ते भगवंत आहेत. म्हणून इथं आल्याच्या नंतर काय करायचंय, सांग तो तुम्हाशी. भगवंतामध्ये भेद करू नका, कोणतं एक घ्या. भजारे विठ्ठला. नाही भजलं तर काय ना, नाहीतरी गेला जन्म वाया. आणि बऱ्याच जणांना वाटत असेल तर कीर्तनकार येतात, विठ्ठल विठ्ठल करतात, सांगतात, जातात, नाही ऐकलं तर चूक त्यांचं जाणार. तर सांगतोय सांगणाऱ्याचं कुणाचं काही जाणार नाही. ऐकलं नाही, ज्यानं ऐकलं नाही चूक त्याचे आणि नुकसान सुद्धा त्यांचं होणार. आणि काय नुकसान होणार महाराज सुंदर सांगतात. तसं मला सानप सरांनी सांगितले, ताई एकदा होऊ देते जे मी म्हणत आहे ते, पण मी म्हटलं ज्याचं त्यानं म्हणलेलं बरं राहतं. पण ठीक आहे, त्यांची इच्छा आहे म्हणून शेवटी त्यांच्या एवढं तर आपल्याला जमणार नाही. म्हणून मी फक्त प्रयत्न करते की या जन्मात जर तुम्ही नाही आपल्या जन्माचा सार्थक करून घेतला, हा जन्म वाया गेला तर मग नुकसान कोणाचं. संत म्हणतात हे जरी ना ऐकालं तरी दुसरा येईल, हे जरी ना ऐकालं हो सरते शेवटिया बांधून नेईल, सरते शेवटी
घर माझं दार माझा पैसा माझा बंगला माझा. संत म्हणतात काय तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार. अरे मेल्यावरती आपलं घर गावाचा बाहेर. मेल्यावरती आपलं घर गावाचा बाहेर. मेल्यावरती आपलं घर गावाचा बाहेर. हो घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला का रडतो चटाई टाई. या संसारापायी या संसारापायी. संसारापायी, संसारापायी. आणि बघा भक्ती मार्गामध्ये महिलांचं प्रमाण थोडं जास्त आहे, पुरुषांचं कमी आहे. का? कारण पुरुषांना कसं वाटतंय माझं घर माझं दार माझी बायको माझा नातू माझी पंतू माझं शेत माझे बैल माझी गाडी माझी घोडी या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी देवाला विसरून जातात. आणि त्यांच्यासाठी संत म्हणतात काय तू म्हणशील बायको पोर ही तुझ्या मागची चोर. म्हणशील बायको पोर ही तुझ्या मागची चोर. अरे मेल्यावरती खापर पडतील तुझ्याच माथ्यावर. मेल्यावरती खापर पडलं तुझ्याच माथ्यावर. मेल्यावरती खापर पडलं तुझ्याच माथ्यावर. म्हणून आता तरी सावध हो. जाय जाय तू पंढरी होय होय वार करी. आणि ज्याला पंढरीला नेलंय सुंदर अशा भारुडामध्ये महाराज म्हणतात काय या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं 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 ग बया. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला का रडतो चटाई ठाई. या संसारापायी या संसारापायी. संसारापायी, संसारापायी. संसारापायी, संसारापायी. म्हणून आता तरी आपण समजून गेलं पाहिजे आणि तिथं पंढरीकडे जायला पाहिजे. पण महाराज म्हणतात तिथं आपण जाईल कधी जेव्हा आपल्या मनातील मीपणा निघून जाईल ना. म्हणून नागमाला सुंदर भारुडामध्ये देवाकडे प्रार्थना करतात मा भवानीकडे प्रार्थना करतात का सत्वर पाहू ग मला भवानी आई रडगावा हे तुला. सत्वर पाहू ग मला भवानी आई रडगावा हे तुला. मला भवानी आई रडगावा हे तुला. सासरा माझा गावी गेला तिकडच खपू देत त्याला भवानी आई रडगावा हे तुला. सत्वर पाहू ग मला भवानी आई रडगावा हे तुला. सत्वर पाहू ग मला भवानी आई रडगावा हे तुला. आता बघा सासरा म्हणजे आपल्या नवऱ्याचा बाप नाही. बघा नाथ महाराज म्हणतात माझी देवबुद्धी जागृत झाल्यामुळं माझ्या मनामध्ये अहंकार रूपी नावाचा जो सासरा असतो भवानी तो थोड्या वेळासाठी बाजूला गेलाय त्याला परत येऊ देऊ नको. मग काय का सत्वर पाहू मला भवानी आई रोडगाव आहे ना तुला. मग अजून कोणाकोणाला दूर नाही प्रत्येक नात्याला एका एका मोहपाशाच्या बंधनाचं नाव देऊन त्यांनी म्हणतात काय सासू माझी जाच करते लवकर निगतीला लवकर निर्वितीला भवानी आई रोडगाव आहे ना तुला. नंदेचं कार्ट किरकिर करते खरूज होऊ दे त्याला. आणि भवानी आई रोडगाव आहे ना तुला. सत्वर पाहू ग मला भवानी आई रोडगाव आहे ना तुला. आणि अशा प्रकारे देवी मातेकडे त्यांनी प्रार्थना केलेली आहे आणि ती प्रार्थना आपल्याला सुद्धा करायची आहे. आणि पुरुष एकदा जिथून आलो तिथून बघा सुरुवात आपण करूया की जरी नाही ऐकलं तर नुकसान कुणाचं. मी सुरुवातीलाच म्हटलं काय हे जरी ना ऐकलं तरी दुसरा येईल. हे जरी ना ऐकलं सरते शेवटी या काळ बांधून नेईल सरते शेवटी बा. एका जनार्दनी आमच्या काय वाजाईल. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल.
दादा मी सुरुवातीला म्हटलं होतं धरिली लाज सांडिले हित ज्यानं ऐकलं नाही नुकसान त्याच आहे म्हणून इथं आल्याच्या नंतर आता तरी आपण भक्ती मार्गाला लागायला पाहिजे म्हणून महाराज म्हणतात इथं आल्याच्या नंतर काही करा का न करा गड्यानो आधी हे करा सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला आणि नाही भजलं तर कळणार नाही तरी गेला जन्म वया आपला हा जन्म वयाला जाणार पुढं त्यांनी लोक म्हणाले ठीक आहे महाराज आम्ही भगवंताच्या भक्ती मार्गाला लागू पण आपलं कसं झालंय बघा भक्ती मार्गाला लागायचे प्रत्येकाला वाटतं पण कधी प्रत्येक जण म्हणतो बालपणी होते माझे मन हे अजाना तरुण पाणी संसारात गेले सैवदाना गेले सैवदाना वृद्धपण येता आले वृद्धपण येता आले जागते महान मेरे जाने मुक्ती से द्यावे मजदान मागतो मी पांडुरंग मागतो मी पांडुरंग फक्त एक दान मिळे जाण मुक्ती येते मला दान मिळे जाण मुक्ती येते मला भक्ती करायची पण कधी बालपणी होते माझे मन हे लहानपणी काही कळत नाही तरुणपणी सगळं संसारामध्ये चाललंय आणि जेव्हा वृद्धावस्थेमध्ये चाललोय तेव्हा आपल्याला कळालंय की आपलं इथं कुणी नाही मग आपण म्हणतो नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी आणतील जाशी एकला प्राण्या माझे माझे म्हणून तेव्हा आपल्याला लक्षात येते पण तेव्हा लक्षात येऊन फायदा नाही कारण संत म्हणतात काल आला जवळी ग्रासावया नको नको रे मना गुंतू माया जाळ रे म्हणा जास्त माया जाळी गुंतत बसू नको अरे काळाची एवढी पडेल का जेव्हा तेव्हा आपल्याला कुणी तो सोडवायला येणार नाही म्हणून भक्ती मार्गाला लागा आपण कधी करिता भरोवरी भरोवरी करू नका लहानपण मोठेपण तरुणपण वृद्धपण इथपर्यंत टिकतो का नाही ही कुणालाही माहीत नाही मग आज आत्ता जेव्हापासून कळालं तेव्हापासून आपण भक्ती मार्गाला लागायला पाहिजे म्हणून महाराज म्हणतात जास्त भरोवरी करू नका करिता भरोवरी दुरावशी दुरी भावाची पुरी वाहवसी या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जाण्याच्या आधी आपण भक्ती मार्गाला लागायला पाहिजे विठोबा रखुमाये रखो माये हरि देव विठोबा रखो हरि विठोबा रखो विठोबा रखो हरि दे 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 विठोबा रखो दे दे विठोबा रखो विठोबा रखो दे दे विठोबा रखो हरि दे दे विठोबा रखो दे दे विठोबा रखो विठोबा रखो दे दे विठोबा रखो हरि दे 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 हरि दे 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 हरि दे 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 विठोबा रखो दे दे हरि दे दे दे
गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावशी दुरी भावाची पुरी वहावसी. महाराज म्हणतात तुम्हाला सांगतोय भगवंताची भक्ती करा, नाही केली तर आपला हा जन्म वायाला जाणार. पुढं म्हणतात कधी करायची, या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जाण्याच्या आधी मनुष्यानं भक्ती मार्गाला लागायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आपला वेळ झालेला आहे, परंतु आमच्या किरण सरांची इच्छा आहे थोडं 5-10 मिनटं पुढं घ्यायचं आहे, म्हणून त्यांच्या इच्छेला मान देऊन पुढं घेत आहेत. ठीक आहे, पुढं 10 मिनटं पुढं घेऊयात, त्याच्यानंतर चाल होईल आणि नंतर मग ज्यासाठी सर्वजण आलेले आहेत फुलं वगैरे टाकायचे, नंतर पूजा कार्यक्रम. विठ्ठल विठ्ठल. करिता भरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहवसी. आज वजू उद्या वजू असं जर भरोबरी करत राहशाल, या भवनदीच्या पुरामध्ये आपण वाहून जाणार. मग या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जाण्याच्या आधी आपणही भक्ती मार्गाला लागलं पाहिजे आणि आपण आपल्या मुलाबाळांना सुद्धा भक्ती मार्गाला लावलं पाहिजे. सुरुवातीच्या चरणामध्ये जेव्हा आईवडिलांचा विषय आला होता तेव्हा मी म्हटलं होतं की कलियुगामध्ये आजकाल मुलं आईवडिलांना विचारत नाहीत, मुलं आईवडिलांचं ऐकत नाहीत, मुलं आईवडिलांना घरी ठेवत नाहीत. परंतु हा असा विषय घडतोय का, असा जर याचा विचार केला तर कुठं ना कुठं तरी याला जबाबदार, याला कारणीभूत आपला आईवडील वर्ग, आपले मातापिता वर्ग सुद्धा तेवढेच आहेत. कारण बघा संत सांगतात आपुलिय हिता जो असे जागता धन्य माता पिता. तर याच्या एखादा मुलगा एखादी मुलगी आपल्या हिताविषयी दक्ष आणि जागृत असेल तर आपलं हित कशामध्ये कशामध्ये नाही हे जर त्यांना कळत असेल तर याची सगळी धन्यता त्या मुलाबाळांना दिलेली नाही तर त्यांच्या आईवडिलांना दिलेली आहे. याचं कारण काय, जेव्हा एका मुलीचा जन्म होतो तेव्हा ते एकदा कोऱ्या कागदाप्रमाणे असतात, त्यावर लिहिणारे आपण आई आणि वडील, आपला समाज. जसे संस्कार आपण त्यांना देऊ तशा प्रकारची मुली वागतील. मग कुठं ना कुठं तरी संस्कार देण्यासाठी आपण कमी पडतोय आणि याच्यामुळं आज आपली मुलं हे आपल्याला वाईट मार्गाला जाताना सुद्धा दिसतात. बघा आजकाल कसं झालंय, हम दो हमारे दो का जमाना आहे आणि आपण आपल्या मुलाबाळांना शिकवण काय देतोय, आय मी अँड माय सेल्फ. फक्त मी आणि माझा परिवार याच्या व्यतिरिक्त कशाचाही विचार मी करणार नाही. आणि यामुळं सगळ्यात जास्त नुकसान होतंय ते आपलं आणि आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं सुद्धा होत आहे. बघा आज जर कुणाला विचारलं की तुम्हाला मुलगा कसा हवा, आज जर तुम्हाला विचारलंय की तुम्हाला मुलगी कशी हवी, तर त्यांनी म्हणतात मुलगी अहिल्यादेवी होळकरांसारखी पाहिजे, आम्हाला मुलगा छत्रपती शिवरायांसारखा पाहिजे. पण छत्रपती शिवरायांसारखा मुलगा जन्माला यावा यासाठी तसे संस्कार सुद्धा देणं अनिवार्य आहे. आज छत्रपती शिवराय घडले याचं कारण काय, तर म्हणतात माता जिजाई होती शिवबाची आई, म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई, तिची थोरवी थोराज महाराष्ट्र गाई. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला. तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. तर माझ्या जिजाऊची पुणे कशी आली फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. म्हणून अशा प्रकारे आपल्याला मुलगा पाहिजे छत्रपती शिवरायासारखे, मुली पाहिजे अहिल्यादेवी होळकरांसारख्या, मुली पाहिजेत ताराराणी साहेबांसारख्या, मुली पाहिजेत आपल्याला चांगल्या क्रांतिकारक. आणि आपण मुलींना संस्कार कोणते देतोय बघा, आपल्या लेकरांच्या संस्कारामध्ये आणि घडलेल्या क्रांतिकारकांच्या संस्कारामध्ये फरक आहे. मी तुम्हाला सांगते, आज आपण आपल्या मुलाबाळांना एखाद्याला जर म्हटलं की अहो लहान वयापासून भक्ती मार्गात आला पाहिजे यासाठी तुम्ही त्याला नामस्मरण द्या, तर आजकालचे मायबाप म्हणतात नाही, सध्या त्याचं एज्युकेशनचं वय आणि सध्या तो शाळा शिकत आहे आणि म्हणून आम्ही त्याला इकडं पाठवणार नाही. मी कधीच म्हणत नाही की तुम्ही त्याला फक्त आध्यात्मिककडे आणा किंवा फक्त शाळा शिकवा, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे जेवढं सत्य आहे तेवढंच हे सुद्धा सत्य आहे की संस्कार सुद्धा तेवढेच महत्त्वपूर्ण आहेत. आणि जे एज्युकेशन हल्ली आपण आपल्या मुलांना देतोय ते एज्युकेशन कसं आहे,
फक्त वरपांगी एज्युकेशन देतो. शिक्षण म्हणजे काय? शी म्हणजे शील, क्ष म्हणजे क्षमा आणि न म्हणजे नम्रता. मी नेहमी सांगते, एज्युकेशन इज नॉट जस्ट अ नेम ऑफ एनी डिग्री ऑर सर्टिफिकेट दॅट कॅन बी शोन टू अदर्स ॲज अ प्रूफ. नुसतं लोकांना दाखवण्याकरता शिक्षण नसते. युअर रिअल एज्युकेशन इज सीन इन युअर बिहेवियर विथ अदर्स इन अ रिअल लाईफ. तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये कशा प्रकारे कुणासोबत वागता यानुसार कळतं, यावरून कळतं की तुम्ही किती वेल एज्युकेटेड आहात. जर शिक्षण घेऊन आपल्याला आपल्या वडीलधाऱ्याचा मान सन्मान करत येत नसेल तर आपल्यापेक्षा अनएज्युकेटेड फेलो या जगामध्ये दुसरं कुणीही नाही. मग हे संस्कार आपण आपल्या मुलींना द्यायला पाहिजे. आज आपण बाहेरगावी गेल्याच्या नंतर माता मौलानो आपल्या मुलीसाठी, आपल्या मुलांसाठी गिफ्ट काय आणतोय? मुलांसाठी आणतोय घडे, चपल्या, आणि मुलींसाठी आणतोय कानातले, नाकातले किंवा हातातल्या बांगड्या. बघा, हातात घड्या घातल्याच्या नंतर तुमच्या मुलांचे फक्त हात सुंदर दिसतील, हातात बांगड्या घातल्याच्या नंतर तुमच्या मुलीचे फक्त हात सुंदर दिसतील, पण त्यांच्या हातामध्ये चांगले पुस्तक, चांगले ग्रंथ, चांगलं संत साहित्य दिलं, त्यांचं अख्खं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या लेकरांची संगत आपण बदलायला पाहिजे. आज आपल्या लेकरांची संगत कशाची? टीव्ही, पिक्चर, मोबाईल. मंत्र द्या म्हटलं तर आपण मंत्र देणार नाही. मग आपली लेकरं कोण्या मंत्राचा जाप करतात? चीन, टबाक, डमडम. हे आपल्या मुलांना चालतं. अजून आपली लहानाची मोठे होताना मुलं काय ऐकू मोठे होतात? आहा, टमाटर बडे मजेदार. क्या बात आहे. वा, टमाटर बडे मजेदार. वा वा वा, मनाने टाळ्या वाजवल्या तुमचे, धन्यवाद. क्या बात आहे. पुन्हा टाळ्या. म्हणजे हवेतला तीर बरोबर लागलाय काळजावर, नाही का? हा, या गोष्टी आपण आपल्या मुलाबाळांना शिकवतोय. अजून हल्ली एक फार ट्रेंड मध्ये चालू आहे. कोणतं? सचिन रसपिया ये म्हणलं माय. अच्छा, म्हणजे त्यांचं नाव सचिन आहे. अरे हा, नाही हे ट्रेंड चाललंय. पाहिले मागं सारखे व्हिडिओ. आणि सहज आमच्या घरी सगळ्यात लहान काकांचा जो मुलगा आहे, बाबांचा मुलगा आहे, तो लहान आहे. आणि तो मला काय म्हणतो, मला नजपिया ये म्हणलं माय. म्हटलं हे काय नवीन आहे? रोज तो मला म्हणतो. मी हसली आणि एक दिवस सहज माझ्या समोर तो व्हिडिओ आला सचिन. तेव्हा माझा लाईट लागला की हे रसपिया काय आहे. असो, या गोष्टी आपण आपल्या मुलाबाळांना शिकवतोय. अजून आपण आपल्या मुलाबाळांना कोणत्या गोष्टी शिकवतोय? आप्पाचा इशय लई. वा, आप्पाकडं क्रेडिटचं, आप्पाचं घरात नाही आणि आप्पाचा बाहेर लई लाड्या. अभंगाचं प्रथम चरण काय आहे? पुढं पाठ माग. क्या बात आहे. वा. हा, नको त्या गोष्टी आपण आपल्या मुलाबाळांना शिकवतोय. पाहिजे त्या गोष्टीचं शिकवण देणार नाही. मग जेव्हा मुलं बाळ वाईट मार्गावर जातात तेव्हा आपण म्हणतो की मुलगा चुकला किंवा मुलगी चुकली. या चूक मुलाबाळांची नाही, या चूक त्यांना शिकवण देणाऱ्या आई वडिलांची आहे. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जसे संस्कार तुम्ही आज त्यांना देतायत. आणि आज हल्ली कसं झालंय, आई वडील काय करतात, आपण स्वतः मोबाईल पाहत बसतात, आपण स्वतः टीव्ही पाहत बसतात आणि आपल्या मुलांना सांगतात, हे जा अभ्यास कर, जा अभ्यास कर. मला सांगा, पुरुष वर्ग, महिला वर्ग, जेवढे काही भक्तजन आहे, मी इथं दारू पिऊन आली समजा, हा हसू नका, मी घेत नसते, मी इथं दारू पिऊन आली आणि तुम्हाला जर म्हटलं की श्रोत्यांनो दारू पिऊ नाही, तुम्ही मनातल्या मनात काय म्हणसालो? तोंडावर बोलून दाखवू नका, फक्त विचार करा. आम्हाला माहिती आहे शब्द लय भयंकर असतील, माझे कान तृप्त करायची मला सवय नाही. आपण काय म्हणणार, ताई सन पिऊन आल्या आणि आम्हाला येऊन शिकवायला की दारू पिऊ नका. सांगण्याचं तात्पर्य काय, लोकांना ज्ञान देण्यासाठी आपलं व्यक्तिमत्व तेवढं निर्मळ असावं लागतं. म्हणजे मी सांगते हे तुम्ही का ऐकत आहेत? कारण संप्रदायानं दिलेला आमचा अधिकार, आम्ही केलेला तो अभ्यास आहे. कुणी उठून दारू पिऊन येऊन जर आपल्याला कीर्तन सांगत असेल तर आपण ऐकणार का? नाही. म्हणजे ज्याचं आपण ऐकतोय त्याचा सुद्धा तेवढा अधिकार लागतोय. म्हणजे स्वतः जर चुकत असेल, लोकांना सांगत असेल तर आपण त्याचं ऐकणार नाही. मग आपण स्वतः मोबाईल पाहतो, आपण स्वतः टीव्ही पाहतो आणि त्यांना म्हणतो जा रे अभ्यास कर. त्याला अभ्यास करू वाटेल का? अजिबात नाही. त्याला मोबाईल टीव्ही पाहून अभ्यासाकडे जाऊ वाटणार नाही. त्याला वाटेल माझी आई मोबाईल पाहिली, माझी आई टीव्ही पाहिली आणि अशाच प्रकारे मी सुद्धा पाहिलं पाहिजे. म्हणून आज मुलं मुली जे आपल्याला वाईट मार्गावर जाताना दिसतात, याचं कारण एक आहे की आपण आपल्या मुलाबाळांपर्यंत चांगले संस्कार पोहोचत
नाही आहे. कुठंतरी इथं आपली चूक आहे. एक दृष्टांत तुम्हाला सांगते, शेवटचा दृष्टांत समजा, आणि या दृष्टांतावरून तुम्ही मला उत्तर द्यायचं की या चूक आजकाल चुकणाऱ्या मुलाबाळांची, युवांची आहे का शिकवणाऱ्या आई वडिलांची. हे बघा, दृष्टांत सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचा. एक गाव होतं, गावामध्ये सप्ताह चालू, 7 दिवसाचे 7 कीर्तन, 8व्या दिवशीचा काला. पहिल्या दिवशीचा कीर्तनकार आला आणि त्याने थोडं उपदेशपर असं केलंय, नामपर आहे पण त्याच्यामध्ये उपदेश टाकलाय की बा आपल्या मुलाबाळांना आपण नामचिंतन करायला द्यायला पाहिजे, थोडं कीर्तनात आणायला पाहिजे, कथेमध्ये आणायला पाहिजे. ऐकतात सर्वजण, मनावर कुणी घेत, मनावर फक्त त्याच गोष्टी घेतल्या जातात जे कीर्तनकाराकडून चुकल्या जातात. बरोबर ना? 99% कीर्तन चांगलं होऊ द्या, कुणी लक्ष देणार? पुढच्या वर्षी तेच येऊन करू द्या, कुणाला लक्ष राहणार? 1% चुकू द्या, सगळ्यांचं डोकं फक्त त्या 1% चुकण्याकडं असतं. 10% गायन चांगलं होऊ द्या, 1% कुठं स्वर जाऊ द्या. थोडं स्वर जातात रे याचे, याला भरले सारे गम काही येईना, पण काही तसं होणार नाही. म्हणून ऐकतात सर्वजण, मनावर कुणी घेत नाही. त्या एका महिलेनं मनावर घेतलं आणि ती म्हणाली, उद्यापासून मी माझ्या मुलाला कीर्तनामध्ये घेऊन जाणार, कारण दिवसाच कथा असते, त्याची शाळा आहे, सायंकाळून कीर्तन आहे, सायंकाळून काही शाळा राहत नाही, थोडं 2 तास जागी राहिलं तर काही फरक पडणार नाही. म्हणून तिनं ठरवलं, उद्यापासून रोज मी माझ्या मुलाला कीर्तनाला आणणार. आता यांचा रोजचा नित्यक्रम सुरू झाला की कीर्तनाला न्यायचंय. दुसऱ्या दिवशी आली, बघा भीड खूप झाली कीर्तनासाठी, खूप गर्दी झाली आणि ती महिला आपल्या मुलाला घेऊन मध्यस्थी बसली. गर्दी भरपूर होती, मुलगा लहान, लहान मुलांना तेवढं काही कळत नाही. आता बघा, नेमकं मुलं गर्दीमध्ये बसले की त्यांना शी नाही तर सू काहीतरी येते. बरोबर महिला वर्ग? हे आपल्याला माहिती आहे, त्यांच्याकडे राहत नाहीत जास्त. म्हणून अर्ध्या मधात बसली आणि तो जो छोटा मुलगा होता त्याला आली सू. तो उभा राहिला आणि एवढ्या मोठ्यानं म्हणाला की आई मला सू आली. सगळे पेंडॉलमधली लोक त्या महिलेकडे पाहू लागली. आता तिला लाज वाटली, तिनं त्या मुलाला घरी नेलं आणि घरी नेऊन समजावून सांगितले, बाळा उद्यापासून जेव्हा तुला कीर्तनात सू येईल तेव्हा तू सू आली म्हणायचं नाही. आता मुलगा छोटा होता, तो म्हणाला आई सूला सू नाही तर मग काय म्हणू. आईने सांगितले, उद्यापासून जेव्हा तुला सू येईल तेव्हा तू काय म्हणायचे, आई मला गाणं म्हणायचं. वाक्य लक्षात ठेवा, काय, आई मला गाणं म्हणायचंय. आता यांचं ठरलं महाराज. दुसऱ्या दिवशी गेले, तिसऱ्या दिवशी गेले कीर्तनाला, त्याला सू आली की तो म्हणायचा आई मला गाणं म्हणायचं, आई त्याला घेऊन जायची. असा यांचा नित्यक्रम चालू होता. 7व्या दिवशी आईची बिघडली तब्येत आणि आई म्हणाली, बाळा आजच्या दिवस आपण कीर्तनाला जाऊ नये. मुलगा ऐकना. शेवटी बाल हट्ट आणि स्त्री हट्ट पूर्ण करावा लागतो. पुरुष हट्टाचं काही शास्त्रामध्ये दिलेलं नाही, पुरुष हट्टाचं काही आलेलं नाही. स्त्री हट्ट बाल हट्ट पूर्ण करावा लागतो. म्हणून आईला वाटलं काय करावं, मुलगा ऐकत नाही आणि चांगला नाद लागलाय, काय वाईट नाही. म्हणून तिने आपल्या सासूबाईला आवाज दिला आणि सासूबाईला म्हणाली, सासूबाई ऐका, तुमचा ना तू काय ऐकत नाही, म्हणून आजच्या दिवशी त्याला तुम्ही कीर्तनाला घेऊन जा, माझी काही तब्येत ठीक नाही. आता यांचं ठरलं, आजच्या 7व्या दिवशी कीर्तनाला कोण गेले, आजी आणि नातू. कोण? थोडं मोठ्यानं बोला ना. हा, आजी आणि, तुम्हाला वेगळं सांगू का बोला म्हणून. आजी आणि नातू गेले कीर्तनाला. आता आजी नातू कीर्तनाला गेले, पण आजी नातू कीर्तनात गेले की अर्धा तास कीर्तन झालं आणि त्या मुलाला आली सू. तो उभा राहिला ना आपल्या आजीला म्हणते, आजी मला गाणं म्हणायचं. आणि आजी म्हणाली, म्हण ना बाप्पा. मुलगा म्हणतो, इथंच म्हणू का. ते म्हणे, नाही, एवढं चांगलं कार्य करायला इथं करायचं नाही, त्या कीर्तन करायला साईडला जाऊन म्हण. त्या मुलगा म्हणाला, असे का मग मी तिथं जाऊन करत नाही. आता बघा, आजीला गाणं काय माहित आहे का नाही, सिद्धांत लक्षात घ्या, विनोदाकडे जाऊ नका. आजीला गाणं काय माहित आहे का, मुलाला माहित आहे. आणि ज्यानं शिकवलं, मुलाला कळत नाही, आजीला माहित नाही. जिनं शिकवलं ती उपस्थित नाही. आणि यांचं आजी समजायली गाणं आणि मुलाला काय म्हणायचंय सो, यांची लागली ना. आता ते म्हणाला, मी कीर्तनकारा पुढे जाऊन म्हणत नाही. शेवटी आजी म्हणाली, मग बस खाली. बसलं खाली. अर्ध्या तासानंतर त्याला अजून फास्ट आली आणि तो अजून आपल्या आजीला उठून म्हणतो, आजी मला आता फास्ट गाणं आलं. आजी म्हणाली, मन मग इथं मी म्हणत नाही, इथं मला लाज वाटते. आता आजीला आला राग, एक तर स्वतः गाणं म्हणणं गेलं, मी मन म्हटलं तर कीर्तन करायच्या साईडला नाही, इथं नाही, कीर्तन ऐकू देणं, गाणं काय म्हणणं, आणि बसलं की गाणं म्हणायचा नाद लावला. आता आजी कंटाळून म्हणली, एक काम कर, तुला तिथं लाज वाटते, इथं लाज वाटते, मी कानात गाणं म्हण. ना तू म्हणाला, मी म्हणाल, पण त्याच्यानंतर तू मला नाही ना हाणल. आजी म्हणाली, एवढं चांगलं कार्य करायलाच बाळा तुम्ही कशाला हाणल, कारण आजीला गाणं म्हणजे काय माहीत नाही. आजी म्हणते तू म्हण, नातू म्हणाला नाही. यांच्या दोघाच्या भांडणीमध्ये नातू म्हणाला, शेवटचं विचारतोय आजी म्हणू. आजी म्हणाली, म्हण. यानं म्हणलं कानात गाणं. आता कानात गाणं म्हणलं म्हणजे यानं काय केलं. हा, आता दृष्टांत संपला, विनोदाचा भाग बाजूला सोडा, सिद्धांताकडे लक्षात द्या. आता पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनातून चूक कुणाची वाटते,
मुलाची. सर्वजण बोलायला कुणाला येतील? मुलाला. अरे किती उद्धट मुलगा आहे, असं कुठं आजीसोबत वागतात का? अशा प्रकारे कार्य केले. असा नातू असण्यापेक्षा नसलेला बरा. सर्वजण बोलताना बोलतात त्या नातूला. पण मला सांगा, महिला वर्ग, पुरुष वर्ग, भक्तजन हो, श्रोतेजन हो, या चूक शिकवणाऱ्या आईची आहे की वागणाऱ्या मुलाची आहे? बोला, कुणाची आहे? आईची आहे. मग लहान मुलांना काय करावं काय नाही हे कळत नाही. मग आपण आपल्या लहान लहान मुलांपळं प्रेमाचे पिक्चर पाहतो, पळून जाणारे पिक्चर पाहतो आणि पुढं जाऊन लेकरांनी प्रेम केलं की आपण म्हणतो आजकालची पिढी सुधी राहिली नाही, चांगली राहिली नाही. अहो, जे पाहून मोठं झालं तशाच प्रकारचे संस्कार त्याच्या डोक्यामध्ये राहतील. मला सांगा, दोन मुलगे आहे, एक मुलगा फक्त देशभक्तीपर पिक्चर पाहून मोठा झाला, त्याच्या मनामध्ये वेगळं प्रेम राहील का देशाबद्दल प्रेम राहील? देशाबद्दल प्रेम राहील. जे फक्त शास्त्र ऐकून मोठं झालं त्याच्या मनामध्ये व्यर्थ गोष्टी राहतील का शास्त्राच्या गोष्टी राहतील? शास्त्राच्या. आणि जे मुलं फक्त पळून जाण्याचे पिक्चर पाहून मोठे झाले त्यांच्या डोक्यामध्ये प्रेम राहील का दुसरं चांगलं काही राहील? हा, मग आजकाल आपण आपल्या लेकरांना जे शिकवतोय तशा प्रकारे लेकरं वागण्याचा प्रयत्न करतात. म्हणून पूर्णतः चूक लेकरांची आपण म्हणू शकत नाही. इथं कुठं ना कुठं तरी संस्कार द्यायला आपण सर्वजण सुद्धा जबाबदार आहोत. म्हणून लेकरांची संगत आपण बदलायला पाहिजे. संत सांगतात, दुर्जनेषुच्या सर्पेषु वरम सर्पोन दुर्जन सर्प दंशती कालेन दुर्जनेषु पदे पदे. अहो, साप आणि दुर्जन मैत्री कुणाशी करायची झाली निश्चित सापाशी करा, पण वाईट व्यक्तीशी, वाईट संगत, वाईट पुस्तक, वाईट दिसायचं कशाशीही करू नका. कारण साप आपला काळ वेळ आला की एकदा मारून मोकळं करतो, पण हे वाईट संगत आपल्याला पदाला जिवंतपणे नरक यातना देतात. म्हणून म्हणतात, इट इज नॉट इम्पॉर्टंट टू हॅव अ लॉंग फ्रेंड लिस्ट ऑन व्हॉट्सअप, फेसबुक अँड इंस्टाग्राम, but it is most important to have at least one friend who read your face as a book and say WhatsApp, Facebook आणि Instagram या सर्व सोशल मीडियावर आपण आपले जे मित्र बनवत आहेत यापेक्षा संगत आपली जीवन आपल्या समोरच्या जो आपल्याशी वेळोवेळी बोलतोय अशा मित्रांशी ठेवा. चांगली संगत ठेवा आणि चांगली संगत आपल्या मुलांची असतील तर आपली लेकरबाळं सुद्धा चांगल्या मार्गावर जातील. म्हणून महाराज म्हणतात, हे करिता बरोबरी, आज बजू उद्या बजू असं करण्यापेक्षा लहानपणापासून आपण आपल्या मुलाबाळांना भक्ती मार्गाला लावा, म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये भक्ती राहील आणि त्यांनी वाईट मार्गाला जाणार नाही आणि त्यांचा हा जन्म सुद्धा सार्थकी लागेल. म्हणून करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहावसी. या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जाण्याच्या आधी आपणही भक्ती मार्गाला लागायला पाहिजे. आपल्या मुलाबाळांना सुद्धा भक्ती मार्गाला लावायला पाहिजे. आता भक्तीसाठी लागतं काय? तर अभंगाचं शेवट. काही नाही लगे एका बाबाची कार्य, बाबाची कार्य, काही नाही लगे एका बाबाची कार्य, बाबाची कार्य लगे एका बाबाची कारण, बाबाची कारण, काही नाही लगे एका बाबाची कारण, हे कारण तू भावाची कारण तुका म्हण्यानं विठोबाची. भगवंताची भक्ती करण्यासाठी काही लागत नाही, फक्त मनातील खरा सात्विक भक्ती भाव लागतो, दुसरं काहीही लागत नाही. हा झाला अभंगाचा पूर्णतः भावार्थ. हा अर्थ असाच आहे किंवा पेक्षा वेगळा असं मी सांगू शकत नाही. बोलण्यातून जर कुणाला काही वाईट वाटलं असेल तर बघा, मी ज्ञानानं मानानं वयानं आपल्या सर्वांपेक्षा लहान आहे, म्हणून
थोडं बोलताना काही वाईट वाटलं असेल तर बोलिले लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे करा, क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध, आपलंच लेकरू म्हणून मला इथं क्षमा करायचे. आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित ज्यांनी सुंदर अशी साथ संगत आपल्याला केलेली आहे, हरिभक्त पारायण शिवनाथ महाराज पवार, प्रवीण महाराज पांडे, सागर महाराज कुळरे, एकदा जोरदार तिघांसाठी टाळ्या वाजवायच्या. तिघांचंही गायन एकापेक्षा एक आहेत, पण तरीसुद्धा त्यांनी मला म्हणण्याची संधीसुद्धा दिलेली आहे, म्हणून त्यांच्यासुद्धा मनापासून मी धन्यवाद मानते. तथा सुंदर असे बासरीवादन त्यांनी केले हरिभक्तपरायण राहुल दादा सानप, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. क्या बात आहे. आणि सुंदर असं पकवाज वादन ज्यांनी केले हरिभक्तपरायण ज्ञानराज दादा, आणि ज्यांनी तबला वादन केले त्यांनी सचिन दादा, जोरदार दोघांसाठी टाळ्या वाजवायच्या. हरिभक्तपरायण प्रकाश महाराज तथा कैलास महाराज विनेकरी, जोरदार टाळ्या वाजवायच्या. चोपदार बाबा. आणि हरिभक्तपरायण किरण महाराज सानप, एकदा जोरदार टाळ्या विनेकरी बाबांसाठी सुद्धा वाजवायच्या. एवढे गळ्यामध्ये हार घालून सुद्धा नाचत आहेत त्यांनी, त्यांच्यासुद्धा मनापासून एवढं सुंदर पावली खेळली, त्यांच्यासुद्धा मनापासून धन्यवाद. सर्व जेवढे काही संस्थेचे मुलं आहेत त्यांच्यासुद्धा मनापासून धन्यवाद. सुंदर साऊंड सिस्टीम त्यांच्यासुद्धा मनापासून धन्यवाद मानते. ज्यांनी वेळोवेळी आमच्याशी संपर्क साधला, इथं आम्हाला बोलवलं आणि ज्यांनी कीर्तन पुढं वाढवायला सुद्धा सांगितलं होतं. तसं कीर्तन वेळेवरच व्हायला पाहिजे म्हणतात, अशी थोडं तरी पुढच्याला भूक राहिली पाहिजे, एवढंच खायला द्यावं. पण आता संबंध घरचेच असल्यामुळं, आमच्या बंधू समान असल्यामुळं त्यांनी सांगितले आणि त्यांच्या विनंतीला आम्ही मान दिलेला आहे. आमचे किरण दादा सानप, एकदा जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवायचे. आणि बघा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.